नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDचा निकाल जो आहे तो नुकताच जाहीर झालेला आहे. तर त्या निकालानंतर आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे. ठीक आहे. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता किती विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा जाहीर झालेली आहे. आता ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची लिस्ट कशी बघायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर त्याच्याकरता कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहे ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे मित्रांनो, परंतु संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही तपासणी सूची. उमेदवाराने स्वहस्ताक्षरात सदर प्रमाणपत्राबाबतची तपासणी सूची भरायची आहे. ठीक आहे. त्यांनी जे सूची दिली आहे ते स्वहस्ताक्षरात भरायची आहे. म्हणजे ज्या उमेदवारांनी आहे त्यांनी ते स्वतः भरून घ्यायचं, दुसऱ्याकडून भरायचं नाही. ठीक आहे. प्रत्येक बाबीची माहिती अचूकपणे नमूद करावी. लागू असलेल्या रकान्यात होय किंवा नाही किंवा लागू नाही असे स्पष्टपणे शब्दात लिहावे. तपासणीसाठी उमेदवारांनी लागू कागदपत्रांची मूळ प्रत व 2 साक्षांकित सत्यप्रती सोबत आणणे अनिवार्य आहे. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचेच आहे. सोबत जे आहे ते 2 पॉईंट्स तुम्हाला त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे बनवून घ्यायचे आहे आणि ते सोबत ठेवायचे आहे. ठीक आहे. आता पदाचे नाव जे राहणार आहे मित्रांनो ते वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आणि वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक करता कोणते डॉक्युमेंट्स लागणार ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो नमुना मिळणार त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर लिहून घ्यायचा आहे. उमेदवाराने स्वतःचे नाव लिहून घ्यायचं आहे जे त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरले असेल त्या टाईपमध्ये. दूरध्वनी क्रमांक तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. याच्यानंतर ईमेल ID तुमची आणि दिनांक. ठीक आहे. ज्या तारखेला तुम्ही हे भरून देत असाल त्या तारखेचा दिनांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला 4 प्रकारचे ह्यात कॉलम लागू असेल. याच्यामध्ये अनुक्रमांक, उमेदवाराने निरीक्षणार्थ सादर केलेल्या प्रमाणपत्राचा तपशील, मूळ प्रमाणपत्र, होय नाही लागू नाही स्पष्ट नमूद करावे. प्रमाणपत्राची जी छायांकित प्रत सादर करायची आहे त्यालासुद्धा होय किंवा नाही किंवा लागू नाही हे सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही 1 नंबरला बघू शकता मित्रांनो, ओळखपत्र कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला याच्यामधलं हवे आहे. याच्यामध्ये मूळ पॅन कार्ड चालेल, मूळ पासपोर्ट साईजचा फोटो चालेल, मूळ वाहन अनुप्रवृत्ती परवाना किंवा ज्याला आपण लायसन म्हणतो ते सुद्धा चालेल, मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक अद्ययावत पासबुकसुद्धा चालेल आणि मूळ आधार कार्डसुद्धा चालेल. मूळ म्हणजे ओरिजिनल पाहिजे आहे तुम्हाला. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे प्रमाणपत्र तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यावरती असं टिक लावून घ्यायचे होय किंवा नाहीची. टिक न लावता मित्रांनो त्या स्पष्ट तुम्हाला उल्लेख करायचा आहे की होय माझ्याकडे हे आहे, किंवा जर तुम्हाला लागू नसेल तर लागू नाही किंवा आहे नसेल तर नाही असं लिहायचं आहे. परंतु समजा ओळखपत्र तुमच्याकडे 5 पैकी कोणतेही एक आहे. समजा तुमच्याकडे मूळ पासपोर्ट आहे तर त्याच्यावर होय लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो जाहिरातीच्या दिनांकास वय, वर्ष, महिने, दिवस नमूद करायचा आहे. तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं आहे. जन्मतारखेचा पुरावा कोणताही एक लागणार आहे. त्याच्यामध्ये शालांत परीक्षेत 10वीचं प्रमाणपत्र चालेल, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल ते चालेल, शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण TC म्हणतो ते सुद्धा चालेल आणि जन्मनोंद दाखला सुद्धा चालेल. ठीक आहे. ज्याला आपण बर्थ सर्टिफिकेट म्हणतो. ठीक आहे. याच्यापैकी कोणतेही एक असेल तरी तुम्हाला ते चालणार आहे मित्रांनो. याच्यानंतर जात प्रमाणपत्र व अन्य तपशील, वर्गवारीच्या दाव्यानुसार जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. याच्यानंतर वर्गवारीनुसार उत्पन्न व प्रगत गटात मोठत नसल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले एनशियल प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला वैधता कालावधीतलं लागणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो SC ST कॅटेगरी वगळता ज्या बाकीच्या कॅटेगरी आहेत त्यांना ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत असतं. आणि आणखी ज्या कॅटेगरी आहे SC ST सोडून आणखी ज्या व्यतिरिक्त ज्या कॅटेगरी असेल ज्यांना एनशियलची आवश्यकता असेल त्यांना ते व्हॅलिड पिरियडमधलं काढून घ्यायचं असतं. म्हणजे आर्थिक वर्षातलं एनशियल तुम्हाला हवं असतं. ठीक आहे. आणि जे एनशियल हवं असतं ते फॉर्म भरल्याच्या डेट जी असते आखरीची डेट त्याच्या अगोदरच्या पिरियडपासूनचं व्हॅलिड पाहिजे असतं. ठीक आहे. याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णय दिनांक 31 मे 2019 प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. जे EWS कॅटेगरी असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार म्हणजे EWS कॅटेगरीच्या उमेदवारांना त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे. महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र हे सर्वांनाच कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे ते सर्वांना लागणार आहे. ठीक आहे. खेळाडू आरक्षण असेल तर खेळाडू आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी लिहिलं आहे की खेळाडूंबाबतची प्रमाणपत्रे संबंधित उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांनी प्रमाणित केलेल्या क्रीडा प्रमाणपत्र, पात्रतेबाबतचा पडताळणी अहवालाचा दिनांक नमूद असणे अनिवार्य आहे. अथवा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकासह म्हणजे दिनांक 24/11/2023 रोजीचे किंवा
तत्पूर्वीची विभागीय क्रीडा उपसंचालनाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती असेल तरी चालणार आहे. ठीक आहे. दिव्यांग आरक्षणाचा जर विचार केला मित्रांनो तर अपंग विकलांग आरक्षण 2019 शासन निर्णयानुसार आदेशानुसार लागणार आहे. ठीक आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्र शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक जेव्हा राहणारे 2018/46/14/9/2018 नुसार सांगालिखित प्रमाणपत्र वितरित प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. याच्यानंतर दिनांक 18/2/2021 शासन निर्णयानुसार उमेदवारांचा दिव्यांग प्रवर्ग नमूद करावा. जर तुम्ही ज्या प्रवर्गात येत असाल तो प्रवर्ग तुम्हाला नमूद करून घ्यायचा आहे. दिव्यांग करता आहे याच्यामध्ये डी आहे की एचच आहे. नंतर आहे OA BA OL LC DW AAV. नंतर टाईप सी मध्ये आहे ASD कंसामध्ये M आहे SLD M आहे आणि नंतर आहे MD इन्व्हॉल्विंग टू ही अबो. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे DH ज्या शॉर्ट फॉर्म दिले त्याचे लॉंग फॉर्म तुम्हाला माहीतच असेल, जे दिव्यांगामध्ये येत असेल त्यांनी ते नमूद करून घ्यायचं आहे. नंतर अनाथ आरक्षण तर महिला व बालविकास विभाग यांचे शासन निर्णय दिनांक 6/4/2023 नुसार महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये संस्थात्मक प्रमाणपत्र वेगळं आणि संस्थाबाह्य प्रमाणपत्र वेगळं असणार आहे. नंतर आहे माजी सैनिकांकरता आरक्षण तर माजी सैनिकांकरता आरक्षण असताना त्यांना लाभ घ्यायचा असेल माजी सैनिकांचा तर त्यांच्याकरता सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नंतर आहे सैन्य सेवेत असताना अपंगत्व झाले असल्यास तसे विहित प्रमाणपत्र. नंतर आहे माजी सैनिक पाळले असल्यास तर माजी सैनिकाच्या पाळले असल्यास युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैनिक सेवेत असताना मृत्यू झालेल्या बाबतचे प्रमाणपत्र. नंतर आहे युद्ध काळात किंवा युद्धजन्य परिस्थितीत अपंगत्व आलेल्या माजी सैनिकांनी नियुक्तीसाठी दिलेल्या लेखी संमतीपत्राची प्रत. ठीक आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे मित्रांनो एक सर्व्हिसमॅनचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर. याच्यानंतर आहे मित्रांनो प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण तर प्रकल्पग्रस्त असलेल्याबाबतचे विविध प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. नंतर आहे भूकंपग्रस्त आरक्षण तर भूकंपग्रस्त असलेल्याबाबतचे विविध प्रमाणपत्र तुम्हाला याच्यात लागणार आहे जर तुम्ही त्याचे आरक्षण घेऊ इच्छिता. नंतर आहे अंशकालीन उमेदवार आरक्षण तर अंशकालीन उमेदवार असलेल्याबाबतचे विविध प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. नंतर आहे मित्रांनो मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत प्रमाणपत्र कोणतेही एक लागणार आहे. याच्यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र चालेल, माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रसुद्धा चालणार आहे किंवा नंबर 3 संबंधित महाविद्यालयाच्या किंवा पदव्युत्तर संस्थेतील प्राध्यापकाने दिलेल्या भाषेचे प्रमाणपत्र किंवा प्राचार्याने दिलेले प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत चालणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर 14 क्रमांकाच्या मित्रांनो शासकीय निमशासकीय कर्मचारी असल्यास कार्यालयाचा प्रमुखाच्या परवानगीचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला प्रत किंवा प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी असाल तर. याच्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र काय लागणार आहे तर माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र ज्याला आपण SSC म्हणतो ते लागणार आहे. नंतर उच्च माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र HSCचं लागणार आहे. नंतर डिग्री असेल तुमची पदवी प्रमाणपत्र ते लागणार आहे. नंतर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा कृषी या पदव्युत्तर पदवी किमान 60 गुणांचं प्रमाणपत्र तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. अन्य शैक्षणिक तपशील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला इथे जोडून घ्यायचे आहे. ठीक आहे. याच्यानंतर इतर कागदपत्र उमेदवारी सादर केल्यास त्याचा तपशील म्हणजे अर्जामध्ये तुम्ही काही कागदपत्र याच्या व्यतिरिक्त सादर केले असेल तर त्याचा तपशीलसुद्धा तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर आहे 17वा नंबर आहे मित्रांनो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाळला असल्यास संबंधित जिल्हास्तरीय समितीने त्यास कुटुंबातील मृत शेतकऱ्याच्या पाल्य म्हणून पात्र ठरल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे असल्यास. ठीक आहे. नक्की जे आहे ते नमूद तुम्हाला करून घ्यायचं आहे. विवाहित उमेदवाराने लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे जे प्रतिज्ञापत्र नियम 2005च्या अन्वये सादर करणे अनिवार्य राहणार आहे ज्यांचे लग्न झाले असेल त्यांनी. ठीक आहे. याच्यानंतर जे प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मी श्री किंवा श्रीमती आपले नाव लिहून घ्यायचे आहे. नंतर असे जाहीर करतो की जलसंपदा गट ब राजपत्रित व गट क सहसा परीक्षा 2023 मध्ये या पदासाठी केलेल्या अर्जामध्ये म्हणजे जे पद तुम्ही अर्ज केले असेल त्या पदाचे नाव तुम्हाला इथे लिहून घ्यायचे आहे. या प्रवर्गातील दावा केला आहे म्हणजे ज्या कास्टमध्ये तुम्ही दावा केला आहे ते तुम्हाला कास्ट याच्यामध्ये लिहून घ्यायचे आहे. नंतर माझी मूळ वर्गवारी ही आहे तुमची जी मूळ वर्गवारी असेल ते तुम्हाला लिहून घ्यायचे. याच्यानंतर शासकीय सेवेकरता अनर्हता ठरण्यात येईल अशा कोणत्याही गुन्ह्याकरता मला दोषी ठरवण्यात आलेले नाही किंवा अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण माझ्या विरुद्ध प्रलंबित तपास सुरू नाही. ठीक आहे असल्याचा त्याबाबतची माहिती सोबत सादर करणे हे येत आहे. तसे मी तपासणी सूचीवरील
भरलेली माहिती खरी व बरोबर आहे, सदर माहिती चुकीची आढळल्यास मी कारवाईस पात्र राहील याची मला जाणीव आहे. आणि याच्यानंतर उमेदवाराने आपले नाव व स्वाक्षरी करायची आहे, खाली दिनांक लिहायचा. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारचं त्यांनी तुम्हाला प्रतिज्ञापत्र मागितलं आहे की माझ्यावर कसल्याही प्रकारची जी आहे ती दंडात्मक कारवाई किंवा कोणतीही केस चालू नाही आणि मी दिलेली माहिती जी आहे ते सर्व अचूक आहे असं त्यांनी प्रतिज्ञापत्र याच्यात मागून घेतलेलं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो कार्यालयीन कामकाजाकरता. याच्यामध्ये तुम्हाला काही करायचं नाही, हे फक्त कार्यालयाच्या उपयोगाकरता आहे. ठीक आहे. याच्यानंतरचं जे पद आहे मित्रांनो ते आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. मजकूर तोच असणार आहे. उमेदवारांनी हस्ताक्षरात सादर प्रमाणपत्राबाबतची तपासणी सूची भरायची आहे. प्रत्येक बाबतीची माहिती अचूकपणे नमूद करायची आहे. नंतर लागू असलेले रकान्यात होय किंवा नाही हे सर्व सेम राहणार आहे. तपासण्यासाठी उमेदवारांनी लागू कागदपत्राच्या मूळ 2 प्रत व साक्षांकित 2 प्रत अशा मूळ कागदपत्र जे आहे ते तुम्हाला ओरिजिनल ठेवून 2 व्यतिरिक्त साक्षात्कृत म्हणजे झेरॉक्स कॉपी आपण ज्याला म्हणतो त्याचे 2 पण ठेवायचे आहे. ठीक आहे. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक करतायत सेम राहणार आहे. मजकूर ॲप्लिकेशन नंबर, उमेदवाराचे नाव, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आय डी हे सर्व सेम राहणार आहे. ओळखपत्र जे आहे ते सुद्धा सेम राहणार आहे. त्याच्यामध्ये जे फक्त बदलणार आहे ते म्हणजे शैक्षणिक एज्युकेशन प्रमाणपत्र काही प्रमाणात बदलू शकतं. ठीक आहे. याच्यामध्ये खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण सर्व जे राहणार आहे मित्रांनो सगळ्या पोस्टसाठी सेमच राहणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस वाचण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. फक्त जे एज्युकेशनचा कॉलम असेल याच्या एज्युकेशनच्या कॉलममध्ये फरक पडू शकतो. ठीक आहे. तर बाकी जे राहणार आहे ते सेम याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर जर पुढची पोस्ट बघितली आपण मित्रांनो तर आरेखक करतासुद्धा जे डॉक्युमेंट्स आहेत ते सेमच राहणार आहे. ज्या प्रवर्गातून तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे फक्त एज्युकेशनल सर्टिफिकेटमध्ये तेवढा फरक पडणार आहे, बाकी सर्व सेम राहणार आहे. जसे आपण इथे बघू शकता की आरेखकसाठी स्थापत्य यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी प्रमाणपत्र त्यांनी मागितलेलं आहे. स्थापत्य यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका प्रमाणपत्र आणि शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला येथे मागितण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर तो बाकीच्या बाबतीत मागितला नाही, फक्त एज्युकेशनचा जो कॉलम आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करायचा. बाकीचे डॉक्युमेंट्स आहे ते सर्वच जे आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता सेम राहणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर केवळ स्थापत्य अभियांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदविका धारण केली असल्यास शासकीय निमशासकीय कार्यालयातील सहाय्यक आरेखक पदाचा सुद्धा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं जर पद बघितलं आपण मित्रांनो तर पुढचं जे पद आहे ते आहे सहाय्यक आरेखक. तर सहाय्यक आरेखकसुद्धा करतासुद्धा जे आहे ते तुम्हाला एज्युकेशनचा याच्यात कॉलम बघून घ्यायचं आहे की याच्यामध्ये त्यांनी कोणतं जे आहे ते मागितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सहाय्यक आरेखक करता फक्त एच.एस.सी प्रमाणपत्र मागितलं. त्याच्यानंतर ज्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदविका धारण प्रमाणपत्र असेल ते त्यांनी मागितलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढची जे पोस्ट आहे मित्रांनो ती आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एज्युकेशनलचा कॉलम बघायचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी किती वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे मागितला आहे का ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही जसं फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला माहितीच असेल की आपण ज्या पोस्टसाठी फॉर्म केला आहे त्या कोणते एज्युकेशन सर्टिफिकेट आपण जोडले आहे, किती वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला होता. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो एस.एस.सी, एच.एस.सी नंतर जी स्थापत्य अभियांत्रिक पदवी म्हणजे ज्याला आपण BE म्हणतो किंवा स्थापत्य अभियांत्रिक पदविका DCE किंवा तिच्या समतुल्य अर्थ धारण केलेली कोणतीही पदवी तुम्हाला येथे नमूद करायची आहे. ठीक आहे. किंवा असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. ठीक आहे. याच्यानंतरचं जे आहे मित्रांनो जी पोस्ट आहे ती आहे प्रयोगशाळा सहाय्यक. तर प्रयोगशाळा सहाय्यक करता जे डॉक्युमेंट्स आहे ते सर्व पोस्ट करता सारखेच लागणार आहे. फक्त एज्युकेशनचा कॉलम तुम्हाला आणि एक्सपिरियन्सचं ते आहे बघून घ्यायचा. ठीक आहे. याच्यामध्ये जसं आता आपण बघणार आहोत मित्रांनो एज्युकेशनचा कॉलम, तर याच्यामध्ये तुम्हाला एस.एस.सी, एच.एस.सी नंतर त्यांनी जे मागितलं आहे ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असल्यास असणेसुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो पुढची जी पोस्ट आहे ती आहे पुढची पोस्ट अनुरेखक. तर अनुरेखक करता सुद्धा मित्रांनो डॉक्युमेंट सेम आहे सर्व पोस्ट करता, फक्त एज्युकेशनलचा कॉलम तेवढा तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो एस.एस.सी, एच.एस.सी नंतर शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक हा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला किंवा रेखाचित्र विद्यालयाचे कला शिक्षक पदविका प्रमाणपत्र आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर अन्य शैक्षणिक तपशील असल्यास त्याचेसुद्धा तुम्हाला विवरण द्यायचे आहे. याच्यानंतर पुढची जो पोस्ट असणार आहे मित्रांनो ती आहे कालवा निरीक्षक, मोजणीदार किंवा दप्तर कारकून. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट सेम लागणार आहे.
तर याच्यानंतर एज्युकेशनचा जर कॉलम आपण याच्यामध्ये बघितला मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडा डाटासुद्धा यांनी दिव्यांग आरक्षणाचा दिलेला आहे. याच्यानंतर जो आहे तो एज्युकेशनचा कॉलम आपण बघितला, त्याच्यामध्ये SSC HSC पदवी म्हणजे डिग्री लागणार आहे. नंतर पदवी का प्रमाणपत्र पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तर ते सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे जोडायचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे मित्रांनो. याच्यानंतरची जे आहे सहाय्यक भांडारपाल, तर सहाय्यक भांडारपाल करता जे लागणार आहे मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनचे जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यामध्ये SSC HSC डिग्री, नंतर आहे पदवी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री. ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला जोडून घ्यायचे जर असेल तर. मेन जे बेसिक क्वालिफिकेशन आहे ते डिग्री आहे. ठीक आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक, तर कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक करता सुद्धा तुम्हाला इथे एज्युकेशन सर्टिफिकेट बघून घ्यायचं आहे. याच्यामध्ये SSC किंवा ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शाळेत परीक्षा उत्तीर्ण केली असेल, म्हणजे HSC उत्तीर्ण केली असेल, किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक सर्वेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असेल, म्हणजे त्याच्यामध्ये ITI केलेला असेल तरी तुम्हाला ते चालणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचे जे पद आहे मित्रांनो, ते पुढचं पद अच्छा, तर ते एवढे सगळे पद झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये एक लहान कुटुंबाचा जो आहे तो प्रतिज्ञापत्र साईन करून द्यायचा आहे. ज्यांचं लग्न झालेलं असेल त्यांच्याकरता हे आहे. याच्यामध्ये त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे की मी श्रीमती, म्हणजे तुम्ही स्त्री असाल का पुरुष असाल, त्यांनी आपलं नाव इथे लिहून घ्यायचं आहे. नंतर त्यांनी श्री यांची मुलगी म्हणजे आपल्या वडिलांचं नाव इथे लिहून घ्यायचं आहे. पत्नीचं वय जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. याच्याद्वारे पुढील प्रमाणे असं जाहीर करतो की मी या पदासाठी अर्ज केलेला आहे, म्हणजे तुमच्या पोस्टचं नाव तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आज रोजी मला जेवढे मुले असेल किंवा मुली असेल त्यांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. ठीक आहे. याच्यानंतर हयात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28/3/2006 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अनर्ह ठरण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे, अशी तुम्हाला इथे प्रतिज्ञापत्र साईन करून द्यायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचं हे लिस्ट आहे मित्रांनो. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन चे जे आहेत ते लिस्ट याच्यामध्ये आहे, आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार ते सगळी माहिती मी याच्यात दिलेली आहे. आता तुम्हाला जे WRDचं जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची नावे आहे किंवा जे लिस्ट आहे ते या लिस्टमध्ये नावे कसे चेक करायचे ते तुम्हाला आता मी पुढे सांगत आहे. ठीक आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन लिस्ट बघितल्यानंतर आता कोणत्या पोस्टला किती उमेदवार त्यांनी बोलावलेले आहेत आणि त्यांची नावे काय काय आहेत ते कसे चेक करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो हॅलो टीचर YT या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला जायचं आहे. माझा स्वतःचा चॅनल आहे. तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी ऑलरेडी याच्यामध्ये जी व्हेरिफिकेशनची लिस्ट कशी बघायची ते टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो, किंवा तुम्ही गुगलवर सुद्धा ही लिंक सर्च करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं होमपेज तुमच्यासमोर येणार आहे. तर याच्यामध्ये मुख्य पृष्ठ, जाहिरात वगैरे अशा सर्व बाबी तुम्हाला याच्यात दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे मित्रांनो. स्क्रोल डाऊन करत असताना तुम्हाला याच्यात सर्व माहिती बघायला मिळणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभाग WRD विभागातील विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करते. या भरती प्रक्रियेतील एक महत्त्वाची पायरी म्हणजे दस्तावेज पडताळणी. जे उमेदवार सर्व पात्रता निकषाची पूर्तता करतात आणि त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये अचूक माहिती दिली आहे याची खात्री केली जाते. येथे WRDने सर्व पदासाठी कट ऑफसह कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. भरतीसाठी संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स व्हिडिओ मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जे आहे ते जॉईन होऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला इथे दिसत असेल. याच्यानंतर मित्रांनो रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स वगैरे सगळे आपण बघितले की कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहे आणि सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये 10वी 12वी आणि डिग्री सर्टिफिकेट, आयडेंटिटी प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट्स, पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि बाकीचे अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आपण बघितले आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो व्हेरिफिकेशन डे जे राहणार आहे त्याचीसुद्धा आपल्याला माहिती बघून घ्यायची आहे. कोणत्या तारखेला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे त्याच्याकरता आपल्याला हे स्क्रोल डाऊन करत खाली जावे लागणार आहे मित्रांनो.
याच्यामध्ये प्रत्येक हे जे बघा इथे तुम्हाला कागदपत्र पडताळणी आधीची तपासणी सूची मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे, वाचून दाखवलं आहे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. परिमंडळ निहाय कागदपत्र पडताळणी आधी अधीक्षक अभियंता व परिमंडळ अधिकारी दक्षता पथक अमरावतीचे हे अमरावती विभागाचं आहे. ठीक आहे. तर अमरावती विभागाच्या आरेखक गट क करता ही आपल्याला यादी बघायची झाली तर याच्यामध्ये व्ह्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यूवरती क्लिक केल्यावर थोडा वेळ आपल्याला थांबायचा आहे मित्रांनो. याच्यानंतर हे बघा तुमच्याकडे PDF डाउनलोड झाल्यानंतर PDF मध्ये ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. PDF मध्ये ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल की गव्हर्नमेंट महाराष्ट्र वाटर रिसर्च डिपार्टमेंट क्लास B अनग्रॅज्युएटेड अँड क्लास C रिक्रुटमेंट एक्झाम 2023 डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन लिस्ट आहे. ठीक आहे. झोनल नेम जे आहे ते झोनल नेम जे अमरावती रिजनचं आहे. ठीक आहे. पोस्ट नेम आहे मित्रांनो ड्राफ्टमन. तर इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहे द कॅन्डिडेट्स ऑन द लिस्ट बिलो हॅव ओनली कॉल फॉर द डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. म्हणजे हे जी लिस्ट लागली आहे ते सिलेक्शन लिस्ट नसून फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता बोलावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. दिस इज नॉट अ रिकमेंडेशन अँड वेटिंग लिस्ट ऑफ कॅन्डिडेट. ठीक आहे. म्हणजे हे कसल्या प्रकारचे रिकमेंडेशन आहे की वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट करता. याच्यानंतर कॅन्डिडेट्स विल नॉट हॅव द राईट टू क्लेमिनेशन फॉर द रिक्रुटमेंट बेस ऑन दिस लिस्ट. ठीक आहे. म्हणजे फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. सेपरेट लिस्ट ऑफ रिकमेंडेशन अँड वेटिंग विल बी पब्लिश इन अकॉर्डन्स विथ द गव्हर्नमेंट रिसोल्युशन म्हणजे GR नुसार 4/5/2024 नुसार जे आहे ते आपली जी तुमची रिकमेंडेशन किंवा वेटिंग लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. हे फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता बोलावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो जे पद आहे ड्राफ्टमन आहे आणि याच्याकरता त्यांनी 9 विद्यार्थी टोटल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता बोलावलेले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे सर्वात पहिला विद्यार्थी जे आहे मित्रांनो तो मेल कॅन्डिडेट 168 मार्क त्याला आहे आणि सगळ्यात 9 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे फिमेल कॅन्डिडेट आहे 136 मार्क तिला आहे. ठीक आहे. म्हणजे 9 कॅन्डिडेट त्यांनी याच्याकरता बोलावलेला आपल्याला दिसत असेल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे म्हणजे नावसुद्धा चेक करू शकता, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबरसुद्धा चेक करू शकता, रोल नंबरसुद्धा चेक करू शकता. होऊ शकते एखादे नाव जर तुम्हाला डबल वाचायला आले किंवा डबल नावाचा विद्यार्थी कोणता आढळला तर तुम्ही इथे तुमचा रोल नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर चेक करून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या 9 विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे मित्रांनो. याच्यानंतर पुढचं जर बघायचं झालं फक्त अमरावती डिव्हिजनचं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगत आहे. बाकीच्या डिव्हिजनचं सुद्धा लवकरात लवकर जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही पुन्हा परत स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा आपण आता अगोदरचे जे आहे ते आरेखक गट क ची जी आहे ते लिस्ट आताच बघितलेली आहे. आता दुसरी लिस्ट आपल्याला बघायची झाल्यास मित्रांनो सहाय्यक आरेखक गट क याची लिस्ट बघायची झाल्याच्या व्ह्यूवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF क्लिक करून घ्यायचं. याच्यामध्ये ही लिस्ट आलेली असेल आणि हे जे डिक्लेरेशन राहणार आहे ती सेम राहणार आहे. फक्त याच्यामध्ये तुमच्या पोस्टचं नाव चेंज होणार आहे. बाकीचे डिक्लेरेशन असणार आहे ते सेम असणार आहे. त्याच्यामुळे वारंवार वाचण्याची गरज नाही. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो जे तुम्हाला इथं दिसत असेल की याच्यामध्ये जे लिस्ट लागलेली आहे म्हणजे असिस्टंट ड्राफ्टमन करता जी लिस्ट लागलेली आहे त्या असिस्टंट ड्राफ्टमन करता 25 विद्यार्थ्यांची टोटल लिस्ट त्यांनी लावलेली तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा 1 नंबरच्या विद्यार्थ्याला 170 मार्क आहे आणि 25व्या नंबरच्या विद्यार्थ्याला 120 मार्क तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही लिस्ट आहे. नंतर पुढची जर लिस्ट बघायची झाली मित्रांनो तर पुढची लिस्ट बघायची झाल्यास आपल्याला पुन्हा स्क्रोल डाऊन करावे लागणार आहे कारण की आपण आता याच्यामध्ये सहाय्यक आरेखक याच्यामध्ये ज्या लिस्ट बघितणार आहोत याच्यामध्ये आता आपण 2 लिस्ट बघितलेल्या आहे. याच्यामध्ये मित्रांनो आरेखक गट क सहाय्यक आरेखक गट क बघितली. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क तुम्हाला बघायचे असल्यास त्याच्यावर सुद्धा व्ह्यूवर क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या प्रवर्गाची तुम्हाला लिस्ट बघायची असेल किंवा ज्या पोस्टची तुम्हाला लिस्ट बघायची असेल ते तुम्ही बघू शकताय. फक्त अमरावती डिव्हिजनचं याच्यामध्ये आहे. बाकीच्या डिव्हिजनचं जे आहे ते लवकरात लवकर आपल्यासमोर येणार आहे. ठीक आहे. तर आता थोडं डाउनलोड व्हायला मित्रांनो वेळ लागणार आहे. तर डाउनलोड झाल्यानंतर लगेच आपल्या पुढे ते पेज ओपन होत असतं. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता याच्यामध्ये आपण जे बघणार आहोत ते कालवा निरीक्षक पुरवठा निरीक्षक ज्यांना सगळ्यात जास्त लोकांनी अप्लाय केला आहे त्या लिस्टकडे आपण बघणार आहोत. ज्याच्यामध्ये दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक हे लिस्ट आपण एकदा याच्यामध्ये बघणार आहोत की किती विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावणे आलेलं आहे. बाकीचे लिस्ट जे आहे तुम्हाला तुमच्या पोस्टनुसार चेक करून घ्यायचे आहे. बघा इथे तुम्हाला डाउनलोडचा सिम्बॉल इथे तुम्हाला दिसत असेल तर हे डाउनलोड होत आहे मित्रांनो. डाउनलोड लगेच झालं की
थोडं ओपन व्हायला जो ते आहे वेळ लागत नाही. डाउनलोड झाल्याला लगेच ओपन होत असतं. ठीक आहे. तर मित्रांनो, याची जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही ते टेलिग्रामवरती जाऊन हे सगळं बघू शकता किंवा WRDच्या साईटवर सुद्धा तुम्हाला हे उपलब्ध आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही लिस्ट आता आपल्यासमोर थोड्या वेळात ओपन होणार आहे. मित्रांनो, थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे वेळ लागत आहे. ठीक आहे. आणि लिस्टसुद्धा थोडी मोठी असेल त्याच्यामुळे सुद्धा वेळ लागणार आहे. ठीक आहे. तर बघूया मित्रांनो. तर अशा प्रकारे सर्व ज्या पोस्ट आहे त्या पोस्टच्या सर्व तुम्ही लिस्ट याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. फक्त अमरावती डिव्हिजनच्या याच्यामध्ये आलेलं आहे. याच्यानंतरच्या बाकीचे जे डिव्हिजन आहे ते लवकरात लवकर ओपन होईल. ठीक आहे. नंतर राहिला मित्रांनो तुमचा ठाणे जिल्ह्याचा निकाल. तर ठाणे जिल्ह्याच्या निकालावरती मी थोडी इन्फॉर्मेशन घेऊन लगेचच तुम्हाला कळवणार. याच्यामध्ये बघा आता डाउनलोड झालेलं आहे आपलं कंप्लीट. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कॅनल इन्स्पेक्टर, मेजरर आणि दप्तर कारकून हा तो लिस्ट आहे. याच्यामध्ये टोटल जे विद्यार्थी त्यांनी बोलावलेले आहे मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करतात. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता टोटल विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ते 319 विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहे. ठीक आहे. 319 विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहे. 319व्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे किंवा जो कॅन्डिडेट आहे त्याला 93.45 मार्क आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट नंबरचा जो कॅन्डिडेट असणार आहे मित्रांनो, फर्स्ट नंबरच्या कॅन्डिडेटला 192.45 मार्क आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ह्या लिस्ट तुम्हाला चेक करता येतात मित्रांनो. तुम्ही तुमच्या नाव याच्यामध्ये चेक करू शकता. ठीक आहे. तर याच्यानंतर काही आणखी अपडेट माहिती जर मिळाली मित्रांनो तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी केले जाईल. ठीक आहे. तरी तुम्ही चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.